पक्षप्रवेशाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। बहुजन विकास आघाडीच्या एका कट्टर कार्यकर्त्यानं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये मनीष राऊत आणि कुटुंबियांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। बहुजन विकास आघाडीच्या 25 वर्ष जुन्या कट्टर कार्यकर्त्यानं भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ता तिकीट कापल्यामुळे नाराज झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी आता भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे। आज विजयाचा शंखनाद झालेला आहे। महाराष्ट्रातील प्रदेश अध्यक्षाची पहिली सभा कार्यकर्ता संवाद मेळावा या वसई विरारमध्ये झालेला आहे आणि आपण पाहताच की भारतीय जनता पार्टीची मागे झालेल्या नगरपालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी पार्टी असेल, सर्वात जास्त नगराध्यक्ष नगरसेवक असतील तर ते भारतीय जनता पार्टीची आहेत। भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्याची कदर करणारी पार्टी आहे, त्यामुळे त्यांचा मान, त्यांच्या कुटुंबाचा मान, त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व कार्यकर्त्याचा उचित सन्मान ही भारतीय जनता पार्टी निश्चित कायमपणे करत आहे। आणि आता मंत्री छगन भुजबळांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। भुजबळ हे महापालिका निवडणुकीपासून दूर राहणार आहे। प्रकृतीच्या कारणामुळे भुजबळ निवडणुकीपासून लांब राहणार आहे। भुजबळांना डॉक्टरांच्या वतीने आरामाचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता ते या महापालिका निवडणुकीमध्ये सक्रिय नसतील अशी माहिती देण्यात आलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अकोल्यामध्ये उमेदवारांना मार्गदर्शन करताना वादग्रस्त विधान केलं। ज्येष्ठ नागरिकांना काम नसतं, ते दिवसभर रिकामे असतात, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन प्रचार करा असा सल्ला त्यांनी दिला। अनुभव, शहाणपण आणि संस्कारांची शिदोरी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रिकामं ठरवणं ही राजकीय मानसिकतेची खालावलेली पातळी दर्शवत आहे। एकीकडे निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांची मतं महत्त्वाची आणि दुसरीकडे त्यांच्या संदर्भात अशी अवमानकारक भाषा, हा दुटप्पीपणा उघड झाल्याचं देखील या निमित्तानं आता दिसून आलंय। आणि फिरत असताना आपल्या सोबत कोण असावं याचं भान ठेवा। शक्यतोवर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना ठेवा। फरक काय पडतो? ज्येष्ठ नागरिकाला वेळ असतो, तो रिकामा असतो की नाही दिवसभर, बरोबर नाही का? अरे सत्य आहे ना साहेब, हसण्यासारखं काय, त्याला वेळ असतो। म्हणजे मला सांगा, प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिक दिवसभर घरी बसले असतात। तुम्ही त्यांना काका, नाना, दादा म्हणून बोलवा सोबत तुमच्या। शक्यतोवर ज्येष्ठ नागरिक सोबत घेऊन फिरा। तर महापालिकेच्या निवडणुकीला एकीकडे रणधुमाळीला वेग आलेला असताना अशी वादग्रस्त विधानं देखील आता केले जात आहेत आणि भर सभेत, मेळाव्यात हा वादग्रस्त हे वक्तव्य करण्यात आलं। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करताना मेळाव्यात बोलताना हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।